त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकारा ना. मी घरी बसणं पसंत करेन. कशाला घरी बसतो बाबा? घ्या ना, पुढचा स्टेप घ्या. 6 वर्ष 6 टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून दाखवा त्या ठिकाणी. आत्ता जे प्रॉपर्टी कमवली आहे ते की तुम्ही प्रामाणिकपणे कमवली आहे की तोड्या पाण्या करून कमवली आहे, याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या. मोकळ्या मनाने गिरीश भाऊंनी सांगितलं, नाथाभाऊ वारंवार माझ्या प्रॉपर्टीविषयी माझ्या कमाईविषयी बोलतो. नाथाभाऊ, माझं खुलं आव्हान आहे सरकारला, मी विनंती करतो की माझी ईडीकडून, अँटी करप्शनकडून, इन्कम टॅक्सकडून खुली चौकशी करा, असं त्याने म्हणावं. बरं, आयती आली कशी प्रॉपर्टी एवढी तुझ्याकडे? एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा भाड्याच्या खोलीत राहणारा, मी अनेक वर्ष भाड्याच्या खोलीत पाहिलं आहे त्यांना. कुठून आलं हे काय की बंगले, गाड्या, घोड्या, कुठून आलं? उत्तर तर द्या ना म्हणा कधीतरी. बाकीचं सोडावा, आव्हान प्रति आव्हान. निवडणुका जिंकणं ना जिंकणं हा तर त्या जनतेचा अधिकार असतो, पण ह्याचं उत्तर द्या ना. जसे नाथाभाऊची चौकशी केली तशी तुमची चौकशी करायला काय हरकत आहे? याचं उत्तर का देत नाही तुम्ही? वारंवार मी विचारल्यावर त्याचं उत्तर पहिल्या द्या. बाकीचं जा लोकसभा वगैरे. त्यानंतर मी कदाचित निवडून आलो नाही तर सगळं राजकीय भविष्य संपेल. नाथाभाऊचं काय संपणार आहे आता? नाथाभाऊ 5 वर्ष पुढे आमदार राहणारच आहे, त्यामुळे मी लढणार.